मुंबईमधल्या गरीब नगरची कहाणी एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल। हे गरीब नगर मुंबईतल्या वांद्रे परिसरात आहे, वांद्र्याच्या पूर्व भागामध्ये आहे। वांद्र्याच्या पूर्व भागामध्ये असलेल्या या गरीब नगरमध्ये नुकतीच तोडक कारवाई झाली आणि ही तोडक कारवाई झाल्याच्या नंतर इथे मोठ्या प्रमाणात असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी हातभार लावला गेला। पण हे गरीब नगर हटलं का? आत्ता तरी परिस्थिती अशी सांगतेय की नाही, हे गरीब नगर हटलेलं नाही, उलट ते आता फुटपाथवर आलंय। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि सवाल आहे की गरीब नगर फुटपाथवर का आलं? मुंबईमधला वांद्रा कुर्ला संकुलाचा परिसर तुम्हाला अतिशय नीटपणे माहीत असेल। तुम्ही जर समजा कधी वांद्रा कुर्ला संकुलामध्ये जाण्यासाठी वांद्रा स्टेशनवरून निघालात तर वांद्र्याच्या पूर्व भागातून या वांद्रा कुर्ला संकुलात जात असताना तुम्हाला बऱ्यापैकी झोपडपट्टी दिसू लागते। या झोपडपट्टीमधला एक भाग असलेलं गरीब नगर हे काही दिवसांपूर्वी तिथल्या अनधिकृत भागासह जमीनदोस्त करण्यात आलं। तिथली अतिशय मोजकी अशी काही घरं, बैठी घरं सोडता इतर सर्व बांधकाम हटवण्यात आलं। अपेक्षा अशी होती की या गरीब नगरातले लोक तिथून निघून जातील। ते तिथून निघून जात असतानाची दृश्य काही काळासाठी समोर आली सुद्धा, पण नंतर परिस्थिती बदलली आहे। आत्ताची स्थिती काय आहे ती या दृश्यामध्ये आपल्याला दिसू शकते। तुम्हाला असं सुद्धा जाणवेल की गरीब नगरमधले लोक गरीब नगरमधून गेले म्हणजे वांद्रा पूर्वचा भाग अतिक्रमण मुक्त झाला, पण तसं झालेलंच नाहीये। कारण ही मंडळी आता तिथल्याच फुटपाथवर अधिकाधिक अतिक्रमण घेऊन तशीच टिकून आहे। गरीब नगरचं अतिक्रमण काढलं गेलंय, पण त्यामुळे आसपासच्या भागातलं अतिक्रमण वाढलं गेलं आहे। गरीब नगरमधून ज्यांना हटवलं ती लोक आसपासच्या मोक्याच्या जागा धरून बसली आहेत आणि ही मोक्याची जागा सोडायला ते काहीही करून तयार नाहीत। हम लोग की जैसे कुत्ता और बिल्ली का जो जिंदगी है वो जी रहे हैं। वरुण देसाई को बोलो, जो वोटिंग जीत के हमारे से पद पे बैठा है वो हमारी हालात आके देखे। मेरे दादा जो है 50-60 साल से यहाँ रह रहे। हमको घर के बदले घर, हमारा मांग ही वही है। ब्रिज के नीचे बैठी उभारेदार थी, घर भी नहीं मिल रहा। घर भी कहाँ ढूंढी, कहीं घर ही नहीं मिल रहा। अब घर मिलेगा तभी न जाएंगे यहाँ से। बैठने के लिए हमारे को कुछ भी नहीं है। जहाँ बैठ रहे ना वहाँ पर आके हम लोग को पुलिस वाले डंडे से मार रहे, लकड़ियों से मार रहे। ना बूढ़ा देख रहे ना बच्चा देख रहे, बस भगा रहे। वो सुमैया ने तो हम लोग को रोड पे बिठा के चले गए और भीख मांगने के लायक लगा दिया। खाओ भीख का खाना और बैठो। गरीब नगरचे हे लोक फुटपाथ सोडून जायला तयार नाही आहेत। गरीब नगरच्या आसपासच्या परिसरातली अतिक्रमणं हटवली जात असताना आपल्या पर्यायी निवाऱ्याचं काय हा त्यांचा प्रश्न आहे। आत्ताच्या घडीला मुद्दा त्यांच्या कळवळ्याचा नाही, तर मुद्दा आहे त्या परिसरातली परिस्थिती किती गंभीर होत चालली आहे या संदर्भातला। एका मुसलमान बहुल वस्तीमधली परिस्थिती अधिकाधिक तणावग्रस्त होत असेल तर त्याचा परिणाम शहराच्या इतर भागावरही होऊ शकतो, हे विसरून चालणार नाही। या मंडळींना त्यांचा वहिवाटाचा हक्कच सोडायचा नाहीये। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी या भागामध्ये फेरफटका मारून परिस्थिती अधिक जाणून घेतली। मुंबईतील वांद्रे पश्चिम या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामावरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आणि 100% अनधिकृत बांधकाम जे आहे ते गेल्या 5 दिवसांपासून तोडण्यात आलं आणि त्यानंतर या गरीब नगरमध्ये राहणारी लोक जी आहेत ती आता फुटपाथवरती राहायला त्यांनी सुरू केलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते गेल्या 5 दिवसांपासून जी प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आलेली होती। एका बाजूला रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या आसपास ही संपूर्ण झोपडपट्टी जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे ती तयार झाली होती। मात्र प्रशासनाने अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई करायला सुरुवात झाली। त्यानंतर इथे एकच गोंधळ माजला, दगडफेक सुद्धा झाली आणि त्यानंतर जे आहे ते आता राडा रोड म्हणजे जे तोडलेलं बांधकाम जे आहे ते हटवण्याचं काम सुरू आहे। अपन कई महिलाओं बोलने प्रयत्न करना आहोत। आपका नाम बताइए और आपका घर तोड़ दिया प्रशासन की तरफ से,
तब से लेके अभी तक कैसे मैनेज कर रहे हो, कहाँ नहा रहे हो, क्या खाना खा रहे हो? हम लोग की जैसे कुत्ते और बिल्ली का जो जिंदगी है वो जी रहे हैं। वरुण देसाई को बोलो, जो वोटिंग जीत के हमारे से पद पे बैठा है, वो हमारी हालात आके देखे। मेरे दादा जो है 50-60 साल से यहाँ रह रहे हैं। मुंबई में रह रहे हैं या फिर आप बांद्रा गरीब नगर के? गरीब नगर में, हम गरीब नगर के रहवासी है। वोट भी जाता है यहाँ से, तो कैसे हम लोग गैर कानूनी हो गए? हमें खाना भी मत दो, पानी भी मत दो, हमें कुछ नहीं दो। 500 रुपया जो बांट रहे हैं वो भी मत दो, मगर हमारा घर दो। हमको घर के बदले घर, हमारा मांग ही वही है। भारेदार थी, हम लोग घर तोड़ दिया तो ब्रिज के नीचे बैठी हूँ। ब्रिज के नीचे बैठी हूँ, भारेदार थी, घर भी नहीं मिल रहा। घर भी कहाँ कहाँ ढूंढी, कहीं घर ही नहीं मिल रहा। अब घर मिलेगा तभी न जाएंगे यहाँ से। बैठने के लिए हमारे को कुछ भी नहीं है। जहाँ बैठ रहे ना वहाँ पर आके हम लोग को पुलिस वाले डंडे से मार रहे, लकड़ियों से मार रहे। ना बूढ़ा देख रहे ना बच्चा देख रहे, बस भगा रहे। गरीब नगर आपण बघतोय की इथे लिहिलंय गरीब नगर, गेट नंबर जे आहे 18 बांद्रा पूर्व, अशा प्रकार जे आहेत इथे पूर्ण ऍड्रेस सकट आणि या जे आहे ते राशन कार्ड आहे यांच्याकडे। कितना तो हमारे ऐसे सामान पूरे टूट के जो भंगार वाले जो बिना पैसा दिए हमें उठा के लेके जा रहे हैं। जहाँ बैठ रहे वहाँ से हम लोग को भगाया जा रहा है। वो सुमैया ने तो हम लोग को रोड पे बिठा के चले गए और भीख मांगने के लायक लगा दिया। खाओ भीख का खाना और बैठो, क्या बोलेगी किसी को भी। वो बोलते हैं क्या बांग्लादेशी रहते, एक भी निकाल के बता दे तुम्हारे सुमैया को या बांग्लादेशी को है, सब को तोड़ के सब रोड पे बिठा दिया उसने। मुंबईमध्ये वांद्रा टर्मिनस हे पश्चिम रेल्वेचं एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। वांद्रा टर्मिनस इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अधिकाधिक सेवा देता यावी म्हणून या वांद्रा टर्मिनसच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र त्यातला अडथळा होता तो गरीब नगरची बेकायदा वस्ती। हा अडथळा म्हणून गरीब नगरची बेकायदा वस्ती काही दिवसांपूर्वी हटवली गेली। मात्र त्यानंतर इथला प्रश्न सुटायच्या ऐवजी अधिकच गंभीर झालाय। गरीब नगरच्या वस्तीचं आसपासच्या फुटपाथवर अतिक्रमण सुरू झालेलं आहे। याच्यामुळे गरीब नगरच्या आसपास असलेल्या खेरवाडी, वांद्रा टर्मिनस इथे प्रचंड गजबज वाढलेली आहे। गरीब नगरचे विस्थापित खेरवाडीच्या हिंदू वस्तीमध्ये शिरू पाहताय आणि हा प्रश्न गंभीर बनलाय। विस्थापितांचं अतिक्रमण भविष्यामध्ये एक नवं आव्हान ठरू शकतं। वांद्रा टर्मिनस या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाच्या भोवती अतिक्रमणाचा विळखा वाढतोय आणि ही परिस्थिती कोणत्याही क्षणी स्फोटक बनू शकते। धार्मिक संघर्षाची ठिणगी पडली तर हा परिसर होरपळून निघू शकतो। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी याचं विश्लेषण केलंय, ऐका। मुंबईतील बांद्रा पश्चिम या ठिकाणी असलेल्या गरीब नगर या झोपडपट्टीवरती अनधिकृत बांधकाम असं म्हणत प्रशासनाकडनं मोठी कारवाई करण्यात आली आणि 100% अनधिकृत बांधकाम असलेल्या या संपूर्ण झोपडपट्टीवरती कारवाई करत संपूर्ण झोपडपट्टी जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। इथे या गरीब नगरमध्ये राहणारी अनेक लोक जी आहेत ते आता त्यांच्या हातात मतदान कार्ड, त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड ज्याच्यावरती याच गरीब नगर परिसराचा पत्ता आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ते इथं राहत होते, ते कागदपत्र हातात घेत ते आता याच गरीब नगरच्या जे फुटपाथ एरिया आहे त्या फुटपाथवरती राहत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस त्यांच्यावरती कारवाई करते, फुटपाथवरून सुद्धा त्यांना हटवण्याचा प्रयत्न करते। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं त्यांच्या या जागेवरती जिथे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं तिथे आता 100% तोडक कारवाई करण्यात आल्यामुळे शेकडोच्या संख्येनं लोक जी आहेत ती आता फुटपाथवरती राहत असलेली पाहायला मिळतात। आणि या परिसरामध्ये जी काही रेल्वे प्रशासनाकडनं किंवा सरकारकडनं जी काही कारवाई करण्यात आली तशाच प्रकारची कारवाई संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तिथेच सरकार आणि प्रशासन करणार का, हा सुद्धा सवाल आता उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई। पश्चिम रेल्वेच्या कारवाईच्या नंतर होत असलेल्या अतिक्रमणामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे। शासनाने कठोर कारवाई करून यामध्ये
ही झोपडपट्टी हटवण्यात यश मिळालं. अक्षरशः रेल्वेच्या जागेला यांनी गिळंकृत केलेलं होतं. आता ही झोपडपट्टी हटवल्यानंतर काही जणांनी आजूबाजूला असलेल्या फुटपाथवरतीच पथारी मांडलेली आहे. बघा, मला असं वाटतं की शासनाच्या जमिनीवर अशा पद्धतीने अतिक्रमण वारंवार करणं हा मुळात चुकीचा भाग आहे. मानवता म्हणून सगळ्यांचा विचार झाला पाहिजे, हे मान्य आहे. कुणावरती अन्याय होता कामा नये हे देखील आम्हाला मान्य आहे. परंतु म्हणून शासकीय जमिनीवरती आपण पथारी मांडणार का? शासनाची जमीन बळकावणार का? थेट रेल्वे स्थानकाला आपण विळखा घालणार का? याबाबत विचार झाला पाहिजे आणि या बाबतीत कठोर पावलं उचलून हे अतिक्रमण देखील, नव्याने होत असलेलं अतिक्रमण देखील हटवलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. अपेक्षा इतकीच आहे की मुंबईमधल्या कुठल्याही संघर्षाला गरीब नगरच्या वस्तीतल्या लोकांकडून होणारं अतिक्रमण कारण ठरू नये. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.